बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रामधील पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाच्या जाहीर केलेल्या नव्या प्रकल्पाची। अर्थसंकल्पाच्या या भाषणाच्या महाराष्ट्रासाठी तरतूद नसल्याची विरोधकांची ओरड होत असतानाच आज केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली आहे। पुण्यामधल्या औद्योगिक वसाहतींना दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला जोडण्यासाठी एक मोठा महामार्ग बनवण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आलाय। 214 किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी 7,827 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि चाकणमधील औद्योगिक प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार आहे। माझे सहकारी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही असं बोललं जात असताना आता पुण्यामध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात घोषणा झालेली आहे, किती फायदा होईल याचा? बिलकुल महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाचे प्रकल्प असणार आहेत आणि आताच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव याची घोषणा केलेली आहे। पहिला प्रकल्प जो असणार आहे तो पुण्यामध्ये मोठा हायवे बनणार आहे, रिंग रोड बनवला जाणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण यासाठी होणार आहे आणि पिंपरी चिंचवड मधील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होईल। यामुळे इंडस्ट्रियल बेल्ट साठी हा कॉरिडॉर बनणार आहे आणि याची गुंतवणूक जी आहे ती नाशिक फाटा ते खेड 30 किलोमीटरसाठी 7,827 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे आणि 8 पदरी रस्ता हा बनणार आहे। त्यामुळे खूप मोठी ही घोषणा म्हणावं लागेल महाराष्ट्रासाठी। आणि विरोधक जे म्हणत होते की महाराष्ट्रासाठी कोणतीच घोषणा केलेली नाहीये, मात्र आता आज अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे की 7,827 कोटीची ही मोठी घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि त्यामुळे पुण्याचा विकास जो आहे आता मोठ्या गतीनं होणार आहे हे स्पष्ट आहे। नाशिक फाटा ते खेड हा प्रकल्प आहे, दुसरा जो प्रकल्प आहे तो गुजरातसाठी आहे, परंतु त्याचा फायदा काही प्रमाणामध्ये मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा होऊ शकतो, कारण दिल्ली ते राजस्थान कॉरिडॉर आणि मुंबई ते दिल्ली हा जो नवीन आता कॉरिडॉर बनत चाललेला आहे, एक्सप्रेसवे बनत चाललेला आहे, त्यांना जोडणारा हा 214 किमीचा हाय स्पीड कॉरिडॉर बनणार आहे आणि त्यामुळं त्याचा फायदा सुद्धा एक प्रकारे होणार आहे आणि त्यासाठी 10,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळं महाराष्ट्रासाठी ही एक मोठी घोषणा म्हणावी लागेल की 7,827 कोटींचा प्रकल्प जो आहे तो पुण्यामध्ये येऊ घातलेला आहे आणि मोठे रस्त्याचं जाळं जे आहे ते निर्माण होणार आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।